रंग रंग श्री रंग रंग रे श्री रंग फुलला से पतंग काय फुलला से पतंग Come on.
रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगी 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 रे श्री रंगे काय भुलाला you.
धरती अभिलाष जळली रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणी दर्शी अभिलाष जनी नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाष जने अंत काळीचा सोयरा
अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटू धरा शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अतुलित बलधाम हेमशैला बदोहं धनुजवन कृशानो ज्ञानी नामाग्रगण्यो सकल गुण निधानम वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं आत जात नमामि नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय विठ्ठल रंगी रंगे रे श्रीरंगी काय भुललासु पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने भाविकांच्या संत सज्जनाच्या उपस्थितीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी ज्यांच्या अमृतमय अभंगवाणीनं सर्व विश्व जग मंत्रमुक्त व्हावं अशा परमतत्वाच्या स्पर्शानं पुनीत झालेलं संपन्न जीवन श्री तुकोबार आहे. महाराजांचा शिवेसाठी अभंग निवडलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला श्री तुकोबाराय उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी रुक्मिणबाई किसनराव जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून अतुल राजाभाऊ राक्षे कुटुंबियाच्याकडून मातोश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आयोजित नियोजित केलेली सेवा मातृनाथ उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना आदरांजली सुमनांजली पुष्पांजली म्हणून एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे. तो आज मातृऋणाच्या माध्यमातून माझ्याकडे आलेली सेवा आहे. खरं जर पाहिलं
चिंतन करण्याचा अधिकार, ना कुठलं प्रेम, ना कुठला अधिकार, ना कुठलं ज्ञान. शिवाय ते करावे सांगितलेले काम. म्हणून तुमच्या सर्वांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा सांगण्याच्या शिकवण्याच्या दृष्टीनं तुमच्या समोर उभा नाही. पुनश्च तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं, गुरुदेवांच्या कृपाशीर्वादानं, संतांच्या कृपाशीर्वादानं, भगवंताच्या कृपाशीर्वादानं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल जरा खाना खाना वाजवा. आईच्या आमच्या ताई मीराबाई राक्षे यांनी आपल्या मातृऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ही सेवा आहे. खरं जर पाहिलं तर आईचं स्थान फार मोठं आहे. पण सहसा असा कार्यक्रम काहीतरी पुण्य असल्याशिवाय होत नाही. अट्टहासानं सायासन जर करायचं ठरवलं, कीर्तनाचा सोहळा, भजनाचा सोहळा असेल, अट्टहास जरी केला तरी होऊ शकत नाही. मला आलेले असे अनुभव बरेच आहे. आमच्या चुलत आधीचं मला वाटायचं कीर्तन करावं. चुलत भावाला सांगितलं, मला कीर्तन करू आपण. तू काहीच बघू नको, सगळं मी करतो, सगळं अगदी मी करतो. हो म्हणला. जवळजवळ कार्यक्रम यायच्या वेळेस तुम्हाला बोललाही नाही. सहज असे कार्यक्रम होत, काहीतरी पुण्य असावं लागतं म्हणून पुण्यस्मरण होत असतं. बघा, भगवंताच्या नामाचा जर विचार केला आणि भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला तर हे दोन्ही अलौकिक आहेत. कसे आहेत? अलौकिक आहे. भगवंताचं स्वरूप ही अलौकिक आहे, भगवंताचं नावही अलौकिक आहे. मला सांगा, इथं सगळे बसलेले, मी ज्यावेळेस कंबर बांधत होतो त्यावेळेस प्रत्येकाने विठ्ठल विठ्ठल म्हणलं नाही. मी प्रत्येकानं बघितलं होतं, बरेच जणांकडे बघितलं होतं कंबर बांधतात. भगवंताचं नाव सहजासहजी इथं आल्यानंतर सुद्धा मुखाला येत. अलौकिक नाव आहे भगवंताचं. एक व्यक्ती असा होता की त्याला पूर्ण भाषा येत होत्या. पूर्ण भाषा यायच्या. मित्राकडे गेला आणि सांगितलं, त्याला विचारलं. मित्राला म्हणले, मी कोणती भाषा बोलतो? ओळख. बरीच माणसं होती, प्रत्येक भाषा ओळखणारी माणसे समाजामध्ये होती. प्रत्येकाचं त्याने भाषा त्याच्याकडून वधवून घेतली महाराज, परीक्षा घेतली म्हणा. पण कोणत्याही भाषेमध्ये तो असा कमकुवत वाटत नव्हता. पण कोणाला जरी विचारलं माझी भाषा नेमकी कोणती आहे, सांगता येत नव्हतं महाराज कोणाला. कोणती जरी भाषा असली तरी अगदी क्लिअर तो भाषा बोलायचा. एका मित्रानं असा विचार केला, याची भाषाच कोणती पाहतो म्हणाले. मी नामस्मरण किती भगवंताचं अलौकिक आहे, सहजासहजी तुमच्या आमच्या मुखाला येत नाही, याच्यासाठी सांगायलोय. सकाळी झोपला आणि झोपेत असताना, गार झोपेत असताना अगदी गार पाणी त्याच्या अंगावर ओतलं आणि पाणी ओतल्या बरोबर खडबडून जागा झाला आणि राम 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 म्हणतच उठला महाराज. ओळखली ह्याची भाषा कोणती आहे? अगदी शुद्ध मराठी भाषा आणि वारकऱ्याची भाषा आहे. नाही तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आग इथं बसलेल्या असताना सुद्धा मुखाला नाम येत नाही. त्याचं कारणच असं आहे, अलौकिक भगवंताचं नामस्मरण आहे. कृपया इथं बसलेल्या सर्व माणसाला माझी विनंती, इथं बसल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. तुम्हाला टाळे वाजून विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल
पाहिलं तर श्रेष्ठ आई आहे महाराज. तसं संसारामध्ये प्रेम जर म्हणलं तर प्रेम नाहीच. संसार आणि प्रेम गोष्ट नाहीच महाराज संसारामध्ये प्रेम. पण थोडस कुठंतरी आहे ते आईच्या ठिकाणी आहे, कुठंतरी थोडस आहे पण आईच्या ठिकाणी आहे प्रेम. निस्वार्थपणा प्रेम करणारी आई आहे. बाळावर निस्वार्थ प्रेम जर कोण करत असेल, पोटी भारवा है, पोटी भारवा है, त्याशी सर्वस्वही साहे. कुठंतरी थोडं प्रेम करणारी आहे आणि त्या थोड्या प्रेमात सुद्धा काय होतं, अंतर पडतो महाराज. कोणतीचा विषय बघून घ्या. थोड्या प्रेमामध्ये सुद्धा आईच्या आपल्या अंतर पडतो. मात्र सर्वात संसारामध्ये प्रेम करणारी जर कोण असेल तर आई आहे. आपल्यापैकी वेड्या माणसाला बोलत बसलेला कोणी दिसतो? आपण पाहिला वेड्या माणसाला बोलणारा मनुष्य? त्याला काहीच कळत नाही अशा माणसाला बोलणारा माणूस कोणी आपण पाहिला नाहीच महाराज. कोण बोलतो वेड्या माणसाला? जर आम्ही बोललो तर आम्हालाही वेडे म्हणतील. होणार की नाही? आम्हालाही वेडे म्हणतील महाराज वेड्याला जर बोललो तर. वेड्यालाही बोलणारी आमची आई महाराज. 6 महिन्याचं मुलं असतं त्यावेळेस कसं असतं ते? मला वाटतं वेड्यासारखंच असतं ते मुलं. काय कळतं? बाळा थोडं झोप येते. काय करून येते? स्वयंपाक करून येते. प्रत्येक काम आई त्या लहान लेकराला बोलत बोलत करते. का? संसारामध्ये काहीतरी प्रेम आहे. त्या बाळावर एवढं प्रेम असतं आईचं, वेड्याला बोलल्यासारखं ती आई लहान लेकराला बोलते महाराज. एवढं आईचं प्रेम आहे. आईनं जर ठरवलं, आई किती श्रेष्ठ आहे बघा. त्या मुलाच्या भाग्यामध्ये काय होणार आहे, आपण जन्मलेलो आहोत, आमच्या भाग्यामध्ये काय होणार पुढे, याच्याही हजारो पट जर विचार केला तर आईची ताकद अशी आहे की माझ्या मुलाला मी अमुक अमुक असं बनवेन, माझ्या मुलाला मी मूर्ख बनवायचं आहे, माझ्या मुलाला मी माणूस म्हणून बनवायचं आहे, माझ्या मुलाला मी भक्त म्हणून बनवायचं आहे, का माझ्या मुलाला मी देशभक्त म्हणून बनवायचं आहे. काय करायचं आहे माझ्या मुलाला, त्याच्या भाग्यात काय आहे हे न सांगता, त्याचा न विचार करता त्याच्या भाग्याही पुढे आईची अशी ताकद आहे महाराज. काही बनवू शकते, काही बनवू शकते. मूर्ख जर आई असेल तर मूर्ख मुलगा जन्माला येतो. मूर्खाची भाषा सुद्धा तुम्हाला आम्हाला माहित नाही. कशाला मूर्ख म्हणतात? गोविंद महाराज मूर्खाचा एक थोडस मला सांगा बरं. मूर्ख एका शब्दामध्ये सांगा. मूर्ख कोणाला म्हणतात? कोणाला म्हणतात मूर्ख? महाराज तुम्ही सांगा. मूर्ख नेमकं कोणाला? एका वाक्यात उत्तरे. मूर्ख कोणाला म्हणायचं तर मूर्ख त्याला म्हणायचं महाराज पुन्हा पुन्हा सांगून ऐकत नाही त्याला मूर्ख म्हणायचं. पुन्हा पुन्हा जरी सांगितलं ते ऐकत नाही असा म्हणजे मूर्ख. आईनं जर ठरवलं, आई जर मूर्ख वागली तर मुलगा मूर्ख होऊ शकतो. आई माणूस म्हणून जर वागली तर माणूस म्हणून मुलगा तयार करण्याची शक्ती तिची आहे महाराज. माणूस कोणाला म्हणतात? किसी को काम जो आए उसे इंसान कहते हैं. कोणाच्या तरी कामाला येतो, कुटुंबाच्या नाही, कोणाच्या तरी कामाला येतो त्याला माणूस असं म्हणतात. माणूस बनवण्याची शक्ती माझ्या आईमध्ये बघा. देशभक्त जरी बनवायचा असेल तरी आईची शक्ती, तिनं जर ठरवलं माझा मुलगा देशभक्त झाला पाहिजे, होऊ शकतो. तेवढी ताकद आमच्या आईमध्ये आहे. मागे बघा लोकमान्य टिळक यांच्या घरी एक महात्मे आलेले होते. महात्मे आईकडे पाहिलं, त्या महात्म्याने भिक्षा मागितली घरी. लोकमान्य टिळकाच्या आईच्या घरी भिक्षा मागितली आणि मागितल्यानंतर त्या आईचं तेज पाहिलं त्या महात्म्याने आणि सांगितलं, आई काय पाहिजे तुम्हाला, मागा काही मागायचं असेल तर. आई नाही का हळू आवाजामध्ये सांगितलं, महाराज मला देवभक्त मुलगा हवाय.
आई तुम्हाला साधना करावी लागेल. तुमच्यामध्ये ताकद आहे, ती तेजस्वी आहात तुम्ही, तुमच्यामध्ये ती ताकद आहे, पण तुम्हाला साधना करावी लागेल. सांगा साधना महाराज. काय नाही, भगवंताचं नाव, तुम्हाला ज्या भगवंताचं नाव आवडत असेल त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. 12 वर्ष पतीचा संग करू नका. विठ्ठल निघून गेले महात्मे. 12 वर्ष पतीचा संग करू नका. 11.5 वर्ष झाले. 11.5 वर्षामध्ये 12 वर्षाला 6 महिने शिल्लक राहिले होते महाराज. संघ भोग झाला आणि त्यामधून देशभक्त निर्माण झाला. पुन्हा महाराज आले फिरून. झालं बा? हो झालं महाराज. महाराज क्षमा करा. कागडे म्हणाले थोडीशी चूक झाली. 12 वर्ष सांगितलं होतं तुम्ही, 11.5 वर्ष सांगितलं देशभक्त होईल. एवढी ताकद आईच्या साधनेमध्ये आहे महाराज. आईनं जर ठरवलं माझा मुलगा देशभक्त झाला पाहिजे, निश्चित होणार. आईनं जर ठरवलं माझा मुलगा देवभक्त झाला पाहिजे, माझा भक्त संत झाला पाहिजे, देव झाला पाहिजे, पुढं बोलतो देव झाला पाहिजे माझा मुलगा, होऊ शकतो महाराज. देव नाही, देव आणि भक्तही झाला पाहिजे. अंजनी मातेला विचारू, तुझ्यासारखा ज्ञानी गुणी असा पुत्र दे. तुझ्यासारखा म्हणजे महादेवाला मागितलं होतं अंजनी मातेनं. तुझ्यासारखा म्हणजे देवासारखा. देवही आहेत हनुमंतराया आणि भक्तही आहेत महाराज. ही ताकद जर कोणाची असेल तर आईची ताकद आहे. काही जरी करायचं तिनं ठरवलं तर तिच्याच्यानं करू होऊ शकतं महाराज. देशभक्त माणूस, मूर्ख, संत, देव नाही का देव आले? आईच्या जन्मामध्ये देव आले ना. श्रीकृष्ण परमात्मा, प्रभू रामचंद्र यांचा जर विचार केला, फार तपस्या केल्यानंतर आईच्या त्या उदरामध्ये भगवानही येऊ शकतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. मातोश्रींच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून ताईंनीही माझ्याकडे सेवा दिलेली आहे. प्रथम पुण्यस्मरणाच्या माध्यमातून त्यासाठी सर्वजण आपण आलेला आहात. आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज हे उपस्थित आहेत, बालवान आहेत, महाराज आहेत, शिरबाप्पू आहेत, महाराज आहेत, आमचे इकडं अण्णा आहेत, गोविंदबा पेटीवर आहेत, आमचे दाजी पण आज इथं आलेले आहेत. लांबून आले पण चंदू महाराज आहेत, आमचे दाजी पण इथं उभे आहेत, बसलेले आहेत. सर्व भगिनी, माता भगिनी सर्व आहेत. ताईने बोलावलं, सर्वजण अगदी आवडीने आलात. पुनश्च तुमच्या कृपा सर्वांची चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल. श्राद्ध हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्राद्ध हे शेवटचं कर्म आहे. त्या श्रद्धाच्या माध्यमातून ही सेवा आहे. सर्वांना माहिती आहे, मी पण बऱ्याच कीर्तनामध्ये सांगितलेलं आहे की श्रद्धाचे प्रकार बरेच आहे. जवळजवळ 92 प्रकार श्राद्धाचे. आता त्याच्यातले मला काहीच माहित नाही, पण जवळजवळ 92 आहेत. तर श्राद्ध कशाला म्हणायचं? मुलाकडून पित्रासाठी दिलेलं जे दान आहे श्रद्धेनं, बघ शब्द फार महत्वाचा मध्ये आहे. श्रद्धेनं जे दिलेलं जे दान आहे ते दान याला श्राद्ध असं म्हणतात. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत दानाचे, अनेक प्रकार. अन्नदान आहे, सुवर्णदान आहे, वस्त्रदान आहे, काही गोदान आहे, कोणतंही द्या. पण आपलं जे तिलंजली श्राद्ध आहे फार सुंदर आहे. बघा श्राद्ध, आपली जी परंपरा श्राद्धाची आहे फार सुंदर आहे. पण श्राद्ध करत असताना श्रद्धा फार महत्वाची आहे. आपल्या मालकाला लांबून कुत्र्यासारखी भाकर जर टाकली तर चालेल. महिला वर्गानं जर आपल्या मालकाला जर भाकर जर वाढायची असेल, असं लांबून टाकले चालतं का? श्रद्धा पाहिजे महाराज. श्रद्धा जशी ताटातच जाऊन वाढावी लागते, तशी श्रद्धेनं केलं पाहिजे. श्रद्धेनं श्राद्ध. श्राद्धामध्ये संकल्प जर केला, कोणता संकल्प? आम्ही कीर्तन ठेवू, अमुक 1000 लोक आम्ही जेवू घालू. संकल्प सांगतो तुम्हाला. आणि शुद्ध तुपामध्ये, चंद्रगुरुजी, शुद्ध तुपामध्ये 1000ही माणसाला आम्ही जेवू घालू
असा माझा संकल्प आहे, असं जर ठरवलं आणि जर तुम्ही डालड्यामध्ये जर करू लागला, तुम्ही लाख जरी माणसं जीव घातले तर उपयोग. संकल्प कोणता आहे तुमचा, हा संकल्प महत्वाचा असतो. संकल्प आणि श्राद्धाची विधी असते महाराज, विधी. याला विधीची गरज नाही, पण त्याला विधी लागते. विधीमध्ये जेवढे साहित्य असतात, जे त्याच्यासाठी ब्राह्मण देवाला ते माहित असते विधीमध्ये काय काय सामान लागतं. ते सामानामध्ये जर कमतरता असेल, कमी जर पडलं काय तर चालत नाही. पूर्ण होईल की नाही श्राद्ध असं सांगता येत नाही. ब्राह्मण देव मध्ये मला आता बाहेर लांब जायचं बरं, पुन्हा मला अडवतील, पण ब्राह्मण देव जर आचार संपन्न जर नसतील तर श्राद्ध केलेलं पूर्ण होऊ शकत नाही. आचार संपन्न ब्राह्मण असावा आणि त्यांचे मंत्र शिळे नसावे. शिळे मंत्र शिळे होतात का? होतात महाराज. सोपं नाही, विधी हे करणं फार अवघड आहे. वारकऱ्याचा हरिपाठ शिळा होतो, गायनाचार्याचं गायन शिळ होतं का? मृदंगाचार्याचं वाजवणं शिळ होतं होतं का? होत. असं कसं? मिरच्याचं झाड, मिरच्याचं लहान रोपट जर आपण लावलो, उपटून लावलं दुसरीकडे शेतकऱ्यानं, लावल्यानंतर त्याला 3 दिवस जर पाणी नाही घातलं तर अगदी ताजं राहतं ना? कसं राहतं मग? ते सुकून जातं महाराज. आणि 3 दिवस जर हरिपाठ नाही म्हणला तर तोही शिळा होतो. 3 दिवस जर गायन नाही केलं ते शिळ होतं. 3 दिवस जर मृदंग नाही वाजवला तो शिळा झाला. ताजं पाहिजे, अगदी ताजं रोज पाहिजे महाराज, रोज असलं पाहिजे. रोज ब्राह्मण देवाचे मंत्र शिळे नाही झाले पाहिजे, रोज म्हणलेले असावे मंत्र. कमीत कमी 3रा दिवस तर उघडू नये. 2 दिवस गेले चालेल, 3रा दिवस उघडला नाही पाहिजे. जेवढे मंत्र येतात तेवढे मंत्र म्हणावीच लागतात महाराज. जेवढे राग येतात तेवढे पाठ करावीच लागतात. करत नाहीत महाराज, सगळे पाठ करावीच लागतात. शिळ झालं नाही पाहिजे, त्याचा विधी आहे. म्हणून श्राद्ध पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही. काही कमी जर पडलं तर अक्षिदा टाकून, त्याचं नाव देव म्हणतात, ते अक्षिदा टाकतात आणि समर्पी आम्ही म्हणतात, ठीक नाही? श्राद्ध करत असताना मग कीर्तनाची काय गरज आहे? विधी आहे, सगळं आहे, कीर्तनाची काय गरज? आता ब्राह्मण देवाकडे चालला, मग तुमच्याकडे कसं आहे? कीर्तनाची तर काय गरज आहे? काय गरज आहे कीर्तनाची? काही जरी कमी पडलं असेल तरी ते नामस्मरणानं सगळं पूर्ण होतं महाराज. विधी विधी कोणची नामस्मरण करेल त्याला विधीची गरजच पडत नाही. एवढं नामस्मरण श्रेष्ठ आहे. त्या पूर्ण श्राद्ध होण्यासाठी फार महत्वाचं भजन आणि कीर्तन आहे. विठ्ठल श्राद्धाच्या माध्यमातून चिंतनाची सेवा आहे. महाराज अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. उपदेश हा वेगळा असतो आणि संसारामध्ये सल्ला असतो महाराज. उपदेश आपण धन्य शब्द आणि उपदेश शब्द संसारामध्ये जोडला माणसाने. धन्य शब्द आणि उपदेश शब्द संसारामधला नाही. प्रेम शब्द सुद्धा संसारामधला नाही. प्रेम आपण जे संसारामध्ये म्हणतो ना, त्याला प्रेम नाही म्हणायचं, त्याला स्वार्थ म्हणायचं. स्वार्थ. संसारामध्ये काय आहे? स्वार्थ आहे महाराज, स्वार्थ. तुमच्या आमच्या एकमेकाच्या भेटी कशाने होतात? ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी, हेची पुष्पदा मोठी. काय तुमचा आमचा जे संबंध आहे ते कशाचा आहे? ऋणानुबंध आहे. ऋणानुबंध आहे महाराज तुमचा आमचा. विठ्ठल उपदेश हा वेगळा आहे आणि संसारामध्ये सल्ला असतो. सल्ला उपदेश संसारामध्ये नसतो महाराज. मुलगा म्हणतो, वडील म्हणत असतो मुलाला, बघ ना शेजारचा बाळू
संसारामधलं सांगतो. शेजारचा बाळू तुझ्यापेक्षा शरीर जाणं मी लहान आहे, वयानं तुझ्यापेक्षा लहान आहे. अरे तुझ्यापेक्षा शिक्षण सुद्धा त्याचं कमी आहे, शिक्षण कमी त्याचं, वयानं लहान आहे तुझ्यापेक्षा, आणि बघ कसा सावडायला लागलाय. सरकारचं एक खातो आणि टेबलाखाल मी खातो, बघ कसा तो सावडायला लागला. याला काय म्हणायचं? आणि तू बस असाच, याला काय म्हणायचं? संसारामधला सल्ला. काय उपदेश म्हणतात? याला उपदेश म्हणता येणार नाही. ज्या उपदेशाचा विग्रह जर केला, उप म्हणजे जवळ आणि आदेश म्हणजे सांगणे, जवळच सांगण्याचं. बरं आता कुणीही जवळच सांगल, मुलाला वडील सांगत असतो, जवळच सांगणं आहे की नाही? उपदेश म्हणायचं की नाही? उपदेश त्याला म्हणतात की ज्या सांगण्यानं त्या मुलाचं जन्मभर त्याला दुःख झालं नाही पाहिजे, हे जे शिकवणं आहे त्याला उपदेश असं म्हणतात. उपदेश करण्यासाठी यावे लागतात, माणसं यावे लागतात. विठ्ठल सेपरेट अवतार घेऊन आलेले असतात. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, ज्यांचं घर वैकुंठात आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलले जे रुचे साच भाव वर्ताया. म्हणून ते आलेले असतात आणि ते उपदेश करतात. महाराज अधिकार, जसा अधिकार असेल तसं उपदेश करतात. विठ्ठल उपदेश म्हणजे परमार्थातच केला जातो. तसं जर सार काढलं तर आपण परमार्थामध्येच उपदेश असतो आणि संसारामध्ये सल्ला असतो. आणि म्हणून उपदेश करत असताना सुद्धा उपदेशामध्ये दोन प्रकार. एक असा उपदेश आहे की उभारून केलेला उपदेश प्रत्येकाचा उपयोगाला येतो, हा पहिला उपदेश आहे. महाराज अनेकाला सांगितलं, अनेकाच्याही उपयोगी पडतो आणि एकाच्याही उपयोगी पडतो, त्याला उपदेश म्हणतात. ते उपदेश म्हणजे नामस्मरण आहे. यारी यारी लहान थोर, याती भलत्या नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी. हेचा हा जो नामाचा उपदेश आहे, कोणालाही चालतो महाराज, कोणीही असो, प्रत्येकाला हा उपदेश चालतो. आणि दुसरा प्रकार आहे, जसा अधिकार असेल तसा उपदेश करावा लागतो. विठ्ठल अधिकार तैसा करू उपदेश, सायोज त्या सत्याची देव तुकोबाला म्हणतात. जसं त्याला सहन होईल ना. अर्थ, अर्थार्थी, ज्ञानी आणि जिज्ञासू हे चार वर्ग पडतात महाराज. प्रत्येकाला सारखा उपदेश चालत नाही. शब्द ज्ञानासाठी काय पाहिजे? कान लागतात. शब्द ज्ञानासाठी काय लागतं? कान लागतात महाराज. शब्द ज्ञानासाठी
अर्थज्ञानासाठी बुद्धी लागते, परमार्थ ज्ञानासाठी मन शुद्ध लागतं. उद्या जर विचारलं महाराजांनी घेतलेला अभंग कोणता होता, विचाराचा शिक्षा एकमेक करू देतात तुम्ही नाही, 2-4 दिवस जाऊ द्या. जर शब्दाकडे त्यांचं लक्ष नाही, कान ज्याचं त्या शब्दाकडे नाही, त्याला नाही सांगता येणार महाराज कोणता श्रीरंग श्रीरंग म्हणतो तेव्हा श्रीरंग काहीतरी श्रीरंग श्रीरंग. शब्द ज्ञानासाठी काय लागतात, कान लागतात महाराज. इथं बसल्यानंतर श्रवण करावं लागतं. सर्वात मोठी भक्ती कोणती असेल तर श्रवण भक्ती आहे. श्रवण करण्यासाठी काय लागतात, कान लागतात. अर्थाविना पोते वाचू नये, सांडा समरण आणि साडा समरण याचा अर्थ जर कळत नसेल तर अर्थज्ञानासाठी बुद्धी लागते. थोडं बुद्धी वाचायचं जर म्हणे, वाचायचं ठरवलं पोती तर त्याचा अर्थ काय लागतो थोडा. कदा कमी जास्त असं तिथं लिहिलेलं तर स्पष्ट वाचावं लागतं. म्हणून अर्थज्ञानासाठी बुद्धी लागते, बुद्धी. आणि परमार्थ ज्ञानासाठी शुद्ध मन लागतं. करुण्या शुद्ध मन नारायण स्मरावा, नारायण स्मरावा, नारायण स्मरावा. करुण्या शुद्ध मन नारायण परमार्थ ज्ञानासाठी शुद्ध मन लागतं महाराज. उपदेश करत असताना जवळचा कोण आहे, उप्याचा अर्थ जवळ, कार म्हणजे करणे. त्याला जवळ करणारे कोण आहेत जगामध्ये, सगळ्यात संसारामध्ये जवळचं कोण आहे सांगा बरं मला. संसारामध्ये कोण जवळ आहे सर्वात? मांडीचा मत वेगवेगळे म्हणजे थोडं बुद्धी चलत असते महाराज. सांगा कोण आहे संसारामध्ये, परमात्मा तुझा नाही सांगा तुम्ही. संसारात जवळ तुमच्या कोण आहे, कोणाचं काय मत आहे? आई. आमच्या दाजी सर आई म्हणतात त्याची. चंदू गुरुजी हा कळत नाही गुरुजी कसं झालं. सगळ्यात जवळचं कोण आहे संसारामध्ये, मत मांडा. काय फरक पडायला मत मांडा. हा पत्नी म्हणतात महाराज, काय महाराज पत्नी म्हणतात वेगळे वेगळे आहे का नाही. संसारातलं सांगतोय प्रश्न, संसारात. चला असू द्या. दाजीने सांगितलं म्हणजे सगळ्यात कोण जवळ आहे, आई आहे जवळ महाराज. आई म्हणतात बरोबर आहे. आई जगापेक्षा सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आई आहे. प्रेम करते महाराज, पण सगळ्यात जवळ पत्नी आहे. जवळ कोण आहे सगळ्या संसारामध्ये, जवळचं जर कोण असेल तर पत्नी. कशाना जवळ, दिगंबर महाराज सांगतात कशाना जवळ, तिला अर्धांगी म्हणतात. अर्धांगी आई अर्धांगी होऊ शकते. आई पत्नीपेक्षा प्रेम करेल. आई ही पोषण करणारी असते आणि पत्नी ही शोषण करणारी असते. पण संसारामध्ये जवळ जर कोण असेल तर आई पत्नीच जवळ आहे, तिला अर्धांगी असं म्हणतात. अर्धांगी विठ्ठल. चला परमार्थामध्ये कोण जवळ आहे, परमार्थात देव की संत, कोण जवळ आहे परमार्थामध्ये? संत नाही नाही नाही, देव जवळ आहे. कुठे आहे? सर्वस्याहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच. सर्वात जवळ जर कोण असेल तर देव आहे, आत्मा आहे. पण त्याच्या
त्याच्याही जवळ आमच्या जर कोण असेल संत आहेत संत, त्याच्याही जवळ तुमच्या जवळ जर कोण असतील तर संत आहेत महाराज. आता ऐका, वेद सांगत राहतो. वेद सांगतो की नाही? वेदाचं काय काम आहे? उमारीला हात जगी जाणविली मात. वेद सांगत राहतो महाराज, सांगत राहतो वेद. ईश्वर पाहत राहतो. ईश्वर सर्वभूतानां, सर्वांच्या हृदयामध्ये तिष्ठत तो भगवान आहे ईश्वर. पण तोही पाहत राहतो. आहे का नाही? शेजारचं पडलेलं कानातलं कुंडल उचलून घेत असताना देव म्हणतो का नको नको, दुसऱ्याचा शेजाऱ्याचा आहे. शेजाऱ्याच्या तुरीमध्ये जन्मारेला होताना तू जवळ नसतो का? असतो. त्याला काय माहित नाही महाराज. पण तो प्रतिकार करत नाही. भगवान तुरीमध्ये जनावर चोरू द्या, चोरी करू द्या चोरानं, भजन करू द्या, कीर्तन करू द्या, तो पाहत राहतो. प्रतिकार करतो. भजन केले तो लय चांगलं लय चांगलं असं म्हणतो कधी नाही महाराज, कधी म्हणतो. तो ईश्वर आहे. पण ईश्वर हा कर्माचं फल देणारा ईश्वर आहे. त्याला ईश्वर म्हणतात. ईश्वर केले कर्म त्याचं जे फल आहे तो देणारा ईश्वर. वेद सांगत राहतो तो आम्हाला. जर तुम्ही जर त्या वेदाचं श्रवण केलं, मनन केलं, पठन केलं, ध्यान जर केला त्याचा, तर निश्चित तुमचा उद्धार आहे. अगदी बरोबर आहे. पण वेद सांगत राहतो. तुम्हाला हाताला म्हणतो येऊन वाचा म्हणतो का? नाही. भगवंत पाहत राहतो, वेद सांगत राहतो आणि जीव मात्र कर्म भोगत राहतो. कर्म दुःख कर्माचं जे फल आहे ते भोगत राहतो महाराज. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐशे किती जीव. केल्यानं कर्माचं फल भोगण्याचं काम जीवाचं आहे. आणि दुःख भोगत असलेला जो जीव आहे त्या जीवाला बाहेर काढण्याचं काम जर कोणाचं असेल तर संतांचं आहे महाराज. तेने विना जीवा संसारातून बाहेर संत काढतात. संत महाराज उपदेश करतात. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जेवा सुख नये. उपदेश करतात महाराज संत. पण बाहेर काढणारे कोणता असतात संत? किती तळमळ आहे त्यांची, किती जवळ आहेत ते आपल्या. खूप बराय सांगतात बघा. लाई तळी वरी होय जैसी